आम्ही चाललो गोव्याला. नमस्कार, मी आहे कांचन. आता हिवाळ्यात काय गोव्याला जायला जमणार नाही, पण आज आहे गावात मतदान. त्यामुळे आमची सगळी फॅमिली पॅक गाडीत कोंबून चाललो आता मतदान करायला. आता मोठे माणसं जाऊ नाही तर नाही जाऊ, पण आमचे छोटे काळे पाटील म्हणजे भावी आमदार कायम पुढे आघाडी वाजता. चांगलं पुढे बसले होते, पण तिथं काय त्यांना हाव नव्हती लागत. मग आले मागं. मग काय आलो गावातल्या शाळेत. तिथं आले बघते काय फुल रांगा होत्या मतदान करायला. मग मस्त रांगेत उभं राहिलो आणि मतदान केलं. मतदान झालं बघते काय 2-3 कांड्यांची भांडणं चालू होते. आता पहिलं दुसऱ्याला मारित होतं का दुसरं तिसऱ्याला मारित होतं का माहिती. मग काय मतदान करून सगळी फॅमिली आलो एका आजोबांना भेटायला, आणि ते आजारी होते. आता पाहुण्यांच्या घरी जाऊ नाही तर पाहुणे आपल्या घरी येऊ, चहा करणं हे लय इम्पॉर्टंट असतं. शेवटी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. मग मस्त सगळ्यांनी गप्पा मारल्या. मग बायांचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम म्हणजे एकमेकांना कुंकू लावणं आणि पाया पडणे. मग मी पण पाया पडून घेतलं. मग तिथून उठून आलो दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी. तिथं पण आजारी पेशंट होते. आता पाहुण्यांचं घर असू या आपलं घर असू, दिसलेले मांजरं आणि कुत्र उचलून घेणं हे लय इम्पॉर्टंट. आमच्या काळे पाटलांना पण लय मांजरे आवडतं, पण त्यांचं मांजरेल धरणं हे थोडं हिंसक कृती असतं. पार्थिचे निम्मे केस उपटून आले तरी चालेल, पण तिला हातातून सोडायचं नाही. तिथं पण चहाचं आयोजन केलं होतं, आणि चहा माझा नशा. मग काय चहाला नकार देणं हे मला काय पटत नाही. चहा संपत नाही तेवढ्यात पोळ्याच्या प्लेटीचं आगमन होतं. मग मी आणि रुद्रा मस्त पोळ्यांवर ताव मारतो. मग सगळं आवरल्या शेवटची मीटिंग मोडती आणि निघतो घरी. मला येता येता दिसतं चिंचा. मग मस्त तोडल्या. इकडे तोडीत नाही तेवढ्यात रुद्राचे हात लगेच पुढे. त्याला तर वेगळाच आनंद झाला होता. आता शेवटचं म्हणजे चिंचा आंबट का गोड बघायची जबाबदारी आम्ही आमच्या मोठ्या भावावर दिली. पण त्याने कॅमेरा पुढे असल्यामुळे गोड आहे असं फीडबॅक दिलं, पण आपला काय त्याच्यावर विश्वास नव्हता. मग मीच टेस्ट करून बघितली.